नमस्कार मंडळी, सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसची एक बचत योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून पती पत्नीला दरमहा किंवा प्रति महिना 27,000 रुपये मिळू शकतात, अशा योजनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या योजनेची नेमकी वैशिष्ट्ये कोणती आहेत, फायदे कोणते आहेत आणि तोटे कोणते आहेत, हे सविस्तरपणे जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, भारतीय पोस्ट ऑफिसची ही बचत योजना केंद्र सरकारच्या अंडर येते, त्यामुळे ती अतिशय सुरक्षित आहे. जुलै 2023पासून या योजनेमध्ये 7.4% वार्षिक व्याजदर देण्यात येतो, जो इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत अतिशय आकर्षक आहे. यासाठी गुंतवणूकदार एकल किंवा संयुक्त खाते पोस्टामध्ये उघडू शकतात. गुंतवणूक मर्यादा आणि प्रक्रिया: एकल खात्यासाठी 9 लाख रुपये तर संयुक्त खात्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंत आपण गुंतवणूक करू शकतो. खाते उघडताना किमान 1,000 रुपयांची गरज असते. यासाठी आपल्याला ओळखपत्र, पत्ता, पुरावा आणि फोटो अशा कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेमध्ये सहभागी होता येतं. तर या योजनेचा परिपक्वता कालावधी म्हणजे मॅच्युरिटी पिरियड जो आहे तो 5 वर्षाचा असून या योजनेमध्ये व्याजगणना आणि मासिक उत्पन्न ही मासिक चक्रवाढ पद्धतीने केली जाते. उदाहरणार्थ 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा 3,084 रुपये तर 9 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5,550 रुपये. संयुक्त खात्यातून 15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा 9,250 रुपये मिळू शकतात. पती पत्नीसाठी विशेष लाभ अशी ही योजना विशेषतः फायदेशीर ठरते. संयुक्त खात्याद्वारे ते 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून आपल्या एकत्रित गुंतवणुकीहून दरमहा 27,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकतात. शिवाय ICC अंतर्गत या योजनेतून जो काही बेनिफिट होणार आहे त्याचा कर सवलतीचा लाभही ते घेऊ शकतात. पैसे काढण्याचे नियम: गुंतवणूक 1 वर्षानंतरच पैसे काढता येतात, परंतु काढण्याच्या वेळी शुल्क आकारलं जातं. 1 ते 3 वर्ष या कालावधीत जर काढले तर 2% शुल्क आणि 3 ते 5 वर्ष या कालावधीत काढले तर 1% शुल्क आणि 5 वर्षानंतर जर पैसे काढले तर त्यासाठी कुठलाही शुल्क नाही. तर योजनेचा फायदे कोणकोणते आहेत तर नियमित मासिक उत्पन्न, सरकारी हमीमुळे पूर्णपणे सुरक्षित, सर्व पोस्ट ऑफिसांमध्ये सुलभ उपलब्धता, किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात आणि कर बचतीचे फायदे असे फायदे आहेत. तर मर्यादा यांचा विचार केला तर शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडांपेक्षा कमी परतावा, 1 वर्षापूर्वी पैसे काढता येत नाहीत, सरकारी धोरणानुसार व्याजदरात बदल होऊ शकतो, असे हे काही मर्यादा आणि विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. मित्रहो, गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्याला काही खालील गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागेल. यासाठी स्वतःची आर्थिक उद्दिष्टे कोणती आहेत ती स्पष्ट असायला हवीत. इतर गुंतवणूक पर्यायांशी तुलना करायला हवी आहे. नियमित योगदान देण्याची आर्थिक क्षमता त्यासाठी हवी आहे आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या कर सल्लागाराचा सल्ला अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासाठी या योजनेच्या अटी आणि शर्ती सर्व काळजीपूर्वक वाचूनच आपण यामध्ये गुंतवणूक करा. मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.